Welcome all of you. Today we discuss about the next topic number 4, wind, their definition, types, also the classification of winds, also cyclone, anticyclone. This is our topic. In this topic we discuss about the definition the wind, also about the what is meant by air current, also what is meant by isotage, also different types of winds, also the classifications of wind, as well as we also study about the importance of wind in agriculture. Also we discuss about the what is meant by cyclone and anticyclone, that will the difference between cyclone and anticyclone. तर आपण या टॉपिकमध्ये काय शिकणार आहे की वारा, वाइंड, वाइंड मीन्स वारा. तर वाइंडची डेफिनेशन काय आहे, तर त्याच्यामध्ये पुन्हा एअर करंट म्हणजे काय, त्याच्यानंतर आयसोटेज म्हणजे काय, त्याचबरोबर त्याचे वाइंडचे 3 टाईप्स आहेत, ते 3 टाईप्स, त्याच्यानंतर त्याचे क्लासिफिकेशन मुख्यतः 2 भागावरती डिवाईड केलं जातं. त्यानंतर ते 2 नंबरचं 2 नंबरचा जो पार्ट आहे तो 3 भागामध्ये असं त्याचं क्लासिफिकेशन आहे विंडचं. ज्यावेळेस आपण तो क्लासिफिकेशन पाहू त्यामध्ये डिटेलमध्ये बघूया. त्यानंतर आपण सायक्लॉन आणि अँटीसायक्लॉन काय आहे ते आपण शिकणार आहे, म्हणजेच डिफरन्स बिटवीन सायक्लॉन अँड अँटीसायक्लॉन. त्याचबरोबर वाऱ्याचं महत्त्व म्हणजेच इम्पॉर्टन्स ऑफ वाइंड इन ॲग्रिकल्चर, रोल ऑफ वाइंड इन ॲग्रिकल्चर, किंवा इफेक्ट पण त्याला म्हणता येईल, इफेक्ट ऑफ वाइंड इन ॲग्रिकल्चर. तर या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहेत. तर हा टॉपिक तसं पाहायला गेलं तर साधारण त्याला 3 ते 4 लेक्चरची गरज आहे. तर ते आपण 3 ते 4 लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहे. तर या पहिल्या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला काय पाहणार आहे की डेफिनेशन अँड टाईप्स ऑफ वाइंड. तर सुरुवातीला बघूया आपण डेफिनेशन किंवा मिनिंग ऑफ वाइंड. सो व्हॉट इज मीन बाय वाइंड? in previous lecture we also discussed in previous lecture, that means study of different atmospheric weather variable. In that we study about the wind or definition or importance of wind. तर पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिलं की वेदर व्हेरिएबल म्हणजे हवामानातील घटक, तर त्याच्यामध्ये वारा हा एक हवामानाचा घटक होता. तर याच्याबद्दल आपण थोडक्यात पाहिलं होतं. तर या टॉपिकमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार. तर पहिल्यांदा आपण बघूया याची डेफिनेशन किंवा मिनिंग. सो वाइंड इट इज द एअर इन हॉरिझॉन्टल मोशन. एअर इन हॉरिझॉन्टल मोशन म्हणजेच काय, तर पॅरलल टू दी अर्थ सरफेस. एअर मूव पॅरलल टू दी अर्थ सरफेस, इट इज नोन ॲज दी वाइंड, किंवा एअर इन हॉरिझॉन्टल मोशन. एवढं जर लिहिलं तर वाइंडची डेफिनेशन होते, किंवा त्याला काय म्हटलं जातं, वाइंड म्हटलं जातं. इन अनदर वर्ड्स, हॉरिझॉन्टल फ्लो ऑफ एअर, दी हॉरिझॉन्टल फ्लो ऑफ एअर इज नोन ॲज दी वाइंड. म्हणजेच हे आपले अर्थ सरफेस आहे. तर अर्थ सरफेसच्या अर्थ सरफेसला पॅरलल ज्यावेळेस एअर मूव्ह होत असते त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, वाइंड असं म्हटलं जातं. किंवा अनदर लँग्वेजमध्ये वाइंड म्हणजेच काय, एअर इन हॉरिझॉन्टल मोशन. एअर इन हॉरिझॉन्टल मोशन म्हणजेच वाइंड. किंवा दुसऱ्या भाषेत तुम्हाला जर लिहायचं असेल, द मुवमेंट ऑफ एअर पॅरलल टू दी अर्थ सरफेस फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, असं जरी म्हटलं, किंवा एअर मूव पॅरलल टू दी अर्थ सरफेस, एवढं जरी लिहिलं तरी, किंवा एवढं जरी लक्षात ठेवलं तर त्याचं काय अर्थ होतो, तर तो म्हणजे वाइंड. वाइंड मीन्स द हॉरिझॉन्टल फ्लो ऑफ एअर, इन अनदर लँग्वेज एअर इन हॉरिझॉन्टल मोशन, किंवा साध्या आणि सोप्या भाषेमध्ये काय, पॅरलल फ्लो ऑफ एअर to the earth surface. Parallel flow of air to the earth surface is known as the wind. This is about wind. Next one, air current. When air move parallel to the earth surface, it is known wind. And when air is move horizontal to earth surface, suppose your earth and wind blow vertically, the vertical movement of air, it is known as the air करंट. म्हणजे पृथ्वीला वर्टिकल ज्यावेळेस एअर मूव्ह होत असते त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, एअर करंट असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे
आयसोटेज. पाठीमागच्या 2 लेक्चरमध्ये म्हणजे आपण फिजिकल स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअरमध्ये आयसोथर्म आणि प्रेशरमध्ये आयसोबार या 2 टर्म पाहिले. ह्या 2 टर्म जर तुम्हाला समजले असेल तर आयसोटेज लगेच समजेल. या ठिकाणी 2 शब्द आहेत. आयसो मीन्स सेम आणि या ठिकाणी टेज किंवा टेक म्हणा. तर याचा अर्थ काय होतो? इट रेफर्स रिलेटेड टू वाइंड स्पीड. आयसोटेज हियर टेज यूज टू इक्वल वाइंड स्पीड और वाइंड स्पीड. म्हणजेच या ठिकाणी आयसो म्हणजे सेम आणि टेज म्हणजे वाऱ्याचा वेग, वाइंड स्पीड. म्हणजेच याच्या या मिनिंगवरून आपल्याला अर्थ काय करता येईल? आयसोटेज मीन्स द लाईन ऑन वेदर मॅप shows the equal wind speeds. आता हा आयसोबारचा ग्राफ आहे. म्हणजे ज्या ठिकाणी सेम प्रेशर असतं त्या ठिकाणी वारं सेम असणार आहे किंवा गॅसेस सेम असणार आहे. पण याचा आधार घेऊन आपण आयसोटेज शिकणार आहे. सपोज या ठिकाणी ही जी लाईन आहे तर ही लाईन काय इंडिकेट करते की ही लाईन जी आहे या लाईनवरती किंवा ह्या एरियावरती वाऱ्याचा वेग कसा आहे? सेम आहे. किंवा आतला हा भाग घ्या, 15 kT जे दिसत आहे किंवा 15 kT ही जी लाईन आहे तर ही लाईन काय इंडिकेट करते की या ठिकाणी वाऱ्याचा वेग कसा आहे? सेम आहे. तर साध्या आणि सोप्या भाषेमध्येच काय आयसोटेज कसं लक्षात ठेवायचं? लाईन ऑन वेदर मॅप शोज दी इक्वल वाइंड स्पीड. इट इज नोन ॲज दी आयसोटेज. तर अशा पद्धतीनं वाइंड, एअर करंट आणि आयसोटेजचं आपण काय पाहिले? डेफिनेशन पाहिले. या तिन्ही डेफिनेशन सेमेस्टर एंड थेअरी एक्झामसाठी किंवा प्रॅक्टिकल एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत. तर या तिन्ही डेफिनेशन थेअरी एंड प्रॅक्टिकल किंवा सेमेस्टर एंड थेअरी एक्झामसाठी विचारू शकतात. आफ्टर दॅट वी डिस्कस अबाउट दी डिफरंट टाइप्स ऑफ वाइंड. But to understand the types of wind, you firstly understand different forces. This is necessary to understand the different types of wind. म्हणजे वाऱ्याचं वेगवेगळे जे प्रकार आहेत, जे महत्त्वाचे 3 प्रकार आहेत, तर ते 3 प्रकार शिकण्याच्या आधी आपल्याला वेगवेगळे फोर्सेस शिकावं लागणार आहेत. कारण हे फोर्सेस समजल्यानंतर तुम्हाला ते टाइप्स जे वाइंडचे टाइप्स आहेत ते वाइंडचे टाइप्स तुम्हाला समजणार आहेत. तर आय थिंक माझ्यामध्ये तुम्ही 12वीमध्ये शिकला असाल की वेगवेगळे फोर्सेस शिकला असाल. त्याच्यामध्ये सेंट्रीफ्युगल फोर्स, सेंट्रीपेटल फोर्स असेल, फ्रिक्शन फोर्स असेल किंवा कदाचित हे प्रेशर ग्रेडियंट फोर्ससुद्धा तुम्ही शिकला असाल. तर असो आपण सुरुवातीला टाइप्स ऑफ वाइंड पाहण्याच्या अगोदर आपल्याला डिफरंट फोर्सेस शिकणं गरजेचं आहे. हे जर फोर्सेस समजले तरच टाइप्स ऑफ वाइंड समजणार आहे. जर हे फोर्सेस नाही समजले तर टाइप्स ऑफ वाइंडमध्ये तुमचा गोंधळ होऊ शकतो. तर तो गोंधळ न होऊ नये म्हणून आपल्याला हे डिफरंट फोर्सेस अगोदर शिकणं गरजेचं आहे. आपल्या सिलेबसला नाही तरी आपण एक्स्ट्रा म्हणून शिकतो आहे. कारण हे फोर्सेस जर नाही समजले तर आपल्याला टाइप्स ऑफ वाइंड समजणार नाहीत. सो दी फोर्सेस ॲक्टिंग टू प्रोड्यूस विंड असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे त्याच्यामुळे काय होते? वारं तयार होतं. असे काही बल आहे, असे काही फोर्सेस आहेत की त्याच्यामुळं काय होतं? वारं तयार होतं. म्हणजे एअरची मुवमेंट वन प्लेस टू अनदर प्लेस होत असते. तर याच्यामध्ये आपल्याला 4 फोर्सेस शिकायचे आहेत. एक म्हणजे प्रेशर ग्रेडियंट फोर्स, दुसरा आहे तो म्हणजे कोरिओलिस फोर्स, तिसरा आहे सेंट्रीफ्युगल फोर्स आणि चौथा आहे फ्रिक्शन फोर्स. तर हे 4 फोर्सेस आपल्याला शिकायचे आहेत. तर याच्यामध्ये पहिल्यांदा बघूया आपण प्रेशर ग्रेडियंट फोर्स. सो व्हॉट इज मीन बाय प्रेशर ग्रेडियंट फोर्स? बिफोर स्टडी दी प्रेशर ग्रेडियंट फोर्स वी डिस्कस अबाउट दी व्हॉट इज मीन बाय प्रेशर ग्रेडियंट. म्हणजेच प्रेशर ग्रेडियंट फोर्सची डेफिनेशन असेल किंवा याचं मिनिंग असेल तर ते कशावर डिपेंड आहे? तर हे प्रेशर ग्रेडियंटच्यावर डिपेंड आहे. म्हणजेच प्रेशर ग्रेडियंट आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलं. प्रेशर ग्रेडियंट म्हणजेच काय? द रेट ऑफ चेंज ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर पर युनिट हॉरिझॉन्टल
डिस्टन्स पर युनिट होरिझॉन्टल डिस्टन्स कॉल्ड ॲज प्रेशर ग्रेडियंट. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आपण असं पाहिलं होतं की सपोज हा 100 किलोमीटरचा अंतर आहे. हे कितीचं अंतर आहे? 100 किलोमीटरचं अंतर आहे. या ठिकाणी मधला 50 किलोमीटर, म्हणजे हे 50 आणि हे 50. सपोज ए आणि हा बी आणि हा सी पॉईंट आहे. तर ए टू सी किती आहे? 100 किलोमीटरचं अंतर आहे. तर या 100 किलोमीटरच्या अंतरावरती मला ए पॉईंटला 1004 MB प्रेशर रेकॉर्डिंग झालं आणि सी पॉईंटला मला 1008 MB प्रेशर रेकॉर्ड झालं आणि बी पॉईंटला किती? 1002, म्हणजे 1006, 1004, 1006 आणि 1008 अशा पद्धतीनं प्रेशर काय झालेलं आहे? रेकॉर्डिंग झालेलं आहे. तर म्हणजेच एका डायरेक्शनमध्ये जर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं प्रेशर जर रेकॉर्ड झालं तर त्याला काय म्हटलं जातं? प्रेशर ग्रॅडियंट असं म्हटलं जातं. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये काय? द चेंज इन ॲटमॉस्फेरिक प्रेशर with change in horizontal distance in given direction it is known as the pressure gradient, and due to change in this pressure at different places the force is generated, it is known as the pressure gradient force. म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं प्रेशर, याच्यामुळं वाऱ्याची मुवमेंट कशी होणार आहे? हाय प्रेशर टू लो प्रेशर होणार आहे आणि त्यावेळेस जे फोर्स जनरेट होणार आहे त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? प्रेशर ग्रेडियंट फोर्स असं म्हणायचं. अँड दिस प्रेशर ग्रेडियंट फोर्स इट इज सर्व ॲज और ॲक्ट ॲज द मुवमेंट और जनरेशन ऑफ दी वाइंड. म्हणजे थोडक्यात काय तर प्रेशर ग्रेडियंट फोर्समुळं काय होते? वाऱ्याची मुवमेंट व्हायला लागते किंवा वारं तयार व्हायला लागतं. प्रेशर ग्रेडियंट फोर्स म्हणजेच काय की एका ठिकाणी जास्त प्रेशर रेकॉर्ड होणे आणि दुसऱ्या ठिकाणी जास्त कमी प्रेशर रेकॉर्डिंग होणे, आणि याच्यामध्ये काय हाय प्रेशर एरिया आणि लो प्रेशर एरिया जनरेट झाल्यामुळं वारं मूव कुठून होतं? हाय प्रेशर एरिया टू लो प्रेशर एरिया, आणि यावेळेस एक बल तयार होतं, त्याला काय म्हटलं जातं? प्रेशर ग्रॅडियंट फोर्स असं म्हटलं जातं. आणि या प्रेशर ग्रॅडियंट फोर्समुळं काय होते? वाऱ्याची मुवमेंट व्हायला लागते किंवा वारं तयार व्हायला लागतं. तर अशा पद्धतीनं हे प्रेशर ग्रॅडियंट फोर्स आहे. आणि या प्रेशर ग्रॅडियंटचे दोन कॉम्पोनंट्स आहेत, एक म्हणजे होरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. तर होरिझॉन्टल एअर मुवमेंट आपण पाहिलं तर व्हर्टिकलमध्ये काय आहे? ज्यावेळेस व्हर्टिकल एअर मुवमेंट होत असते, व्हर्टिकल एअर मुवमेंट म्हणजे त्यालाही आपण एअर करंट म्हणतो. ज्यावेळेस व्हर्टिकल एअर मुवमेंट होत असते किंवा व्हर्टिकली प्रेशर ग्रॅडियंट फोर्स जनरेट झाल्यामुळं ज्यावेळेस एअर मूव होत असते त्यावेळेस जे प्रेशर ग्रॅडियंट फोर्स आहे ते प्रेशर ग्रॅडियंट फोर्स काय केलं जातं? बॅलन्स केलं जातं. हे काय केलं जातं? बॅलन्स केलं जातं. ते कशामुळं केलं जातं? ग्रॅव्हिटी फोर्समुळं बॅलन्स केलं जातं. आणि ह्या बॅलन्सच्या टर्मला काय म्हटलं जातं? हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी मला काय सांगायचं आहे की ज्यावेळेस व्हर्टिकल प्रेशर ग्रॅडियंट डेव्हलप झालं त्यावेळेस एअर मूव्ह होणार, एकतर वरून खाली किंवा खालून वरती. अशा वेळेस जे प्रेशर ग्रॅडियंट फोर्स आहे ते काय केलं जातं? बॅलन्स केलं जातं. आणि ते कशामुळं केलं जातं? तर ग्रॅव्हिटी फोर्समुळं बॅलन्स केलं जातं. कशामुळं? ग्रॅव्हिटी फोर्समुळं बॅलन्स केलं जातं. आणि ह्या बॅलन्स करण्याच्या टर्मला काय म्हटलं जातं? हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये फक्त लक्षात काय ठेवा तुम्ही की प्रेशर ग्रॅडियंट फोर्स म्हणजे काय? प्रेशर ग्रॅडियंट फोर्स म्हणजेच काय की एका ठिकाणी हाय प्रेशर एरिया आणि दुसऱ्या ठिकाणी लो प्रेशर एरिया जनरेट झाल्यामुळं हाय प्रेशर एरिया टू लो प्रेशर एरिया वारं वाहत असतं, त्यावेळेस जे फोर्स तयार होतं त्याला काय म्हटलं जातं? प्रेशर ग्रॅडियंट फोर्स असं म्हटलं जातं. आणि या प्रेशर ग्रॅडियंट फोर्समुळं काय होतं? दी मुवमेंट ऑफ वाइंड इज स्टार्टेड और वाइंड इज जनरेटेड. दॅट मीन्स दी प्रेशर ग्रॅडियंट फोर्स इट इज ॲक्ट ॲज अ मोटिवेटिंग फोर्स ऑफ वाइंड. म्हणजेच वारं कशामुळं तयार होतं? तर प्रेशर ग्रॅडियंट फोर्समुळं तयार होतं. तर अशा पद्धतीने हे प्रेशर ग्रॅडियंट फोर्स आहे. नेक्स्ट आहे कोरलियस फोर्स. कोरलियस फोर्स, दिस कोरलियस फोर्स it is discovered by scientist G.D. कोरिओलियस सायंटिस्ट. या सायंटिस्टने हे फोर्स जनरेट केलं म्हणून त्याला कोरलियस फोर्स असं म्हणतात. की जे कोरलियस फोर्स आहे हे कोणी डेव्हलप केलेलं आहे? सायंटिस्ट G.D.
कोरलियस या शास्त्रज्ञानं डेव्हलप केलं म्हणून त्याला कोरलियस फोर्स असं नाव देण्यात आलं. तर आता बघूया आपण की कोरलियस फोर्स म्हणजे काय. म्हणजेच कोरलियस फोर्स, आता या ठिकाणी तुम्ही पाहता अर्थ सरफेस किंवा अर्थ आहे. पृथ्वी स्वतःभोवती काय करत असते, फिरत असते. आणि पृथ्वी स्वतःभोवती ज्यावेळेस फिरत असते त्यावेळेस जे फोर्स जनरेट होतं, जे क्रिएट होतं, त्या फोर्सला काय म्हटलं जातं, कोरलियस फोर्स असं म्हटलं जातं. म्हणजेच कोरलियस सायंटिस्टने काय शोधून काढलं की ज्यावेळेस पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते त्यावेळेस एक बल तयार होतं, त्यावेळेस एक काय होतं, फोर्स तयार होतं. आणि त्या फोर्सला म्हणजेच काय होतं, एक फोर्स तयार होतं. परंतु हे फोर्स कोणी डेव्हलप केलं, J.D. कोरलियस सायंटिस्टनं डेव्हलप केलं म्हणून त्या फोर्सला कोरलियस असं नाव दिलं आणि त्याला पुढं काय म्हणण्यात आलं, कोरलियस फोर्स. तर ही कोरलियस फोर्स म्हणजेच काय, तर थोडक्यात की पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना ज्यावेळेस एक बल तयार होतं, फोर्स तयार होतं, त्याला कोरलियस फोर्स असं म्हटलं जातं. आणि कोरलियस फोर्स असं नाव का देण्यात आलं, तर कोरलियस सायंटिस्टनं ते फोर्स काय केलेलं आहे, बल काय केलेलं आहे, शोधून काढलेलं आहे म्हणून त्यांचं नाव त्याला त्या फोर्सला देण्यात आलेलं आहे. So what is meant by Coriolis force? The force is created or generated due to the rotation of Earth's surface around its own axis is known as the Coriolis force. तर डेफिनेशन या कोरलियस फोर्सची तुम्हाला सेमेस्टर इन थिअरीसाठी महत्त्वाची ठरणार आहे, कारण हे याचे कोरलियस फोर्सचे डेफिनेशन विचारण्याचे चान्सेस आहेत. तर अशा पद्धतीने हे कोरलियस फोर्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. In centrifugal force, from center point, the body is moved at circular path. म्हणजेच या ठिकाणी हा सेंटर पॉईंट आहे. आता या पिक्चरमध्ये हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती काय करतोय, गोल 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 फिरतोय, एका सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय. परंतु या ठिकाणी त्याचा सेंटर पॉईंट आहे. म्हणजे या सेंटर पॉईंटपासून फिरतोय, परंतु तो कसा फिरतो, सर्क्युलर पाथमध्ये फिरतो. तर याला सेंट्रिफ्युगल फोर्स असं म्हणायचं. म्हणजेच साधा आणि सोपं लक्षात ठेवा, सेंट्री म्हणजे सेंटर, फ्युगल याला फुगल असं लक्षात ठेवा. एका जागे थांबून म्हणजे फुगल, म्हणजे आपल्या मराठीत आपण फुगा जसा म्हणतो, जो फुगतो, त्या पद्धतीने लक्षात ठेवा. सेंट्रिफ्युगल म्हणजेच काय, सेंटरला थांबून जो सर्क्युलर पाथमध्ये मूवमेंट होतो त्यालाच काय म्हटलं जातं, सेंट्रिफ्युगल फोर्स. हे सेंट्रिफ्युगल फोर्स तुम्ही फिजिक्स सेकंडमध्ये शिकला असाल, इयत्ता 11वी-12वी सायन्स. तर सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय की सेंटर पॉईंट पकडून, सेंटर पॉईंटला बॉडी सेंटर पॉईंटलाच असते, परंतु सर्क्युलर पाथमध्ये काय होते, मूवमेंट होत असते. याला काय म्हटलं जातं, सेंट्रिफ्युगल फोर्स. किंवा साध्या आणि सोप्या भाषेमध्ये, गावाकडल्या भाषेमध्ये जर लक्षात ठेवायचं झालं तर ज्यावेळेस दोन व्यक्ती काय करत असतात, फुगडी खेळत असतात, किंवा दोन लेडीज ज्यावेळेस फुगडी खेळत असतात त्यावेळेस काय असतं, त्या दोन्ही लेडीजचे पाय कुठं असतात, सेंटर पॉईंटला असतात, परंतु त्यांची बॉडी काय होते, या सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होत असते. बॉडी काय होत असते, सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होत असते. त्यावेळेस एक फोर्स तयार होतं, त्या फोर्सला काय म्हटलं जातं, सेंट्रिफ्युगल फोर्स असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने हे सेंट्रिफ्युगल फोर्स. तर हे सेंट्रिफ्युगल फोर्सचं आणि वाईंडचं काय रिलेशन आहे की ज्यावेळेस सेंट्रिफ्युगल फोर्स वाऱ्याच्या मुवमेंटमध्ये ज्यावेळेस ॲक्शन म्हणजे ते त्याच्यामध्ये येतं, किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स वेन ॲक्ट इन एअर मोशन ॲट दॅट टाईम द मुवमेंट ऑफ एअर इट इज सर्क्युलर इन पाथ. म्हणजे ज्यावेळेस सेंट्रिफ्युगल फोर्सचा परिणाम वाऱ्यावरती होत असतो त्यावेळेस वारं सरळ वाहण्याच्या ऐवजी कसं वाहतं, ते तिरकं कर्वड इन पाथमध्ये वाहत असतं. ज्यावेळेस आपण टाईप्स ऑफ विंडमध्ये पाहू, सेकंड टाईप आहे ग्रॅडियंट विंड, तर त्यावेळेस हे सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट करत असतं, त्यावेळेस तुम्हाला ते समजेल. तर सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजेच काय की सेंटर पॉईंट पकडून बॉडी काय होते, सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होत असते. तर त्याचं साधं आणि सोपं उदाहरण तुम्हाला सांगितलं, गावाकडल्या लोकांना समजलं असेल की ज्यावेळेस दोन व्यक्ती फुगडी खेळत असतात त्यावेळेस त्यांचे पाय कुठं असतात, सेंटर पॉईंटला असतात, परंतु ते मूव्ह कसे होतात, त्यांची बॉडी, त्यांचं जे पूर्ण वेट आहे ते बाहेरच्या बाजूनं काय होतात, म्हणजे सेंटर पॉईंटपासून लांब म्हणजे त्यांची बॉडी अशी तिरपी होते आणि ते सेंटर पॉईंटमध्ये
मूव्ह होत असतात. तर साधं आणि सोपं लक्षात ठेवा, फुगडी खेळताना ज्यावेळेस जे फोर्स डेव्हलप होत असतं त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, सेंट्रिफ्युगल फोर्स असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल त्याला घर्षण. फ्रिक्शन म्हणजे काय, घर्षण. म्हणजेच ज्यावेळेस वाइंड मूव्ह होत असेल त्यावेळेस त्याला एखादा घटक जर त्याला अडथळा निर्माण झाला तर त्याला काय म्हटलं जातं, किंवा अडथळा निर्माण होऊन जे एक बल तयार होता, म्हणजे ज्यावेळेस बल तयार होत असतं त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, फ्रिक्शन फोर्स असं म्हटलं जातं. तर सपोज या ठिकाणी तुम्ही काय करताय, एखादी गोष्ट तुम्हाला उचलत नाही तर ती काय तुम्ही करताय, ओढत नेत आहे. तर ओढत नेत असताना ज्यावेळेस खालचा जो अर्थ सरफेसचा एरिया आहे तर तो अर्थ सरफेसचा एरिया याच्या विरुद्ध दिशेला तुम्ही ओढत नेत आहे. तर त्यावेळेस काय होतं, अर्थ सरफेस आणि हे जी वस्तू आहे तर याच्यामध्ये फ्रिक्शन होत असतं, म्हणजे फ्रिक्शन फोर्स डेव्हलप होत असतं. किंवा साध्या आणि सोप्या दुसरं एक उदाहरण, इन केस ऑफ वाइंड. सपोज दिस इज द माउंटन्स, वाइंड ब्लो फ्रॉम दिस डिरेक्शन and when the wind collapse on or reaches on the mountains, at that time on the surface of their mountains wind is collapse or reaches, at that time the wind speed is decreases or wind velocity is decreases and wind blow at slowly. म्हणजेच वारं आणि जे पर्वत आहे याच्यामध्ये काय झालेलं असतं, या ठिकाणी फ्रिक्शन म्हणजेच घर्षण झालेलं असतं आणि त्याच्यामुळं काय होतं, वाऱ्याचा वेग हा कमी कमी होत जातो, त्याची व्हेलॉसिटीसुद्धा काय होते, कमी कमी होत जाते. तर याला काय म्हटलं जातं, फ्रिक्शन फोर्स असं म्हटलं जातं. तर फ्रिक्शन फोर्स इयत्ता 8वीमध्येही तुम्ही कदाचित शिकला असाल. घर्षण बल त्याला मराठीत म्हटलं जातं, म्हणजे जे रयतमध्ये म्हणा किंवा मराठी मीडियममध्ये शिकले त्यांना फ्रिक्शन फोर्स म्हणजे काय, घर्षण बल. जे सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मिडियममध्ये शिकले त्यांना फ्रिक्शन फोर्स हे सुद्धा झालेलं असेल किंवा त्यांना लवकर समजलं असेल. तर अशा पद्धतीने हे आपण फोर्सेस पाहिले. आता या फोर्सेसच्या आधारे कोणकोणते फोर्सेस, प्रेशर ग्रेडियंट फोर्स, त्याला PG फोर्स असं आपण म्हणू. दुसरं कोरिओलियस फोर्स. तिसरं सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि चौथं फ्रिक्शन फोर्स. तर याच्या आधारे आता आपल्याला काय शिकायचं आहे, टाईप्स ऑफ वाइंड हे शिकायचे. दिस टाइप्स ऑफ वाइंड इज बेसिकली डिवायडेड इंटू 3 टाइप्स. फर्स्ट वन जिओस्ट्रॉपिक विंड, सेकंड वन इज द ग्रेडियंट वाइंड and third one is the thermal wind. These are the 3 basic types of wind. So first one, what is meant by geostropic wind? So in case of geostropic wind, see this diagram. Here this is the isobar. That means isobar means the line on weather map shows the equal atmospheric pressure. It is known as the isobar. Here this area is high pressure area. That means high pressure is recorded in this lower part, and this upper part it is the low pressure area. म्हणजे या ठिकाणी लो प्रेशर एरिया 994 MB प्रेशर आहे या ठिकाणी, आणि दुसरा जो पार्ट आहे हाय प्रेशर एरिया तर या ठिकाणी 998 MB प्रेशर आहे. आता ह्या इन दिस हाय प्रेशर एरिया अँड लो प्रेशर एरिया, यू नो, ड्यू टू हाय प्रेशर एरिया अँड लो प्रेशर एरिया, that means due to pressure gradient the air is move from high pressure area to low pressure area. Suppose this is the from this point air is move due to which force or due to which reason, due to pressure gradient force or due to pressure gradient. Pressure gradient म्हणजेच काय, एका ठिकाणी हाय प्रेशर एरिया आणि दुसऱ्या ठिकाणी लो प्रेशर एरिया असं ज्यावेळेस आढळतं त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, प्रेशर ग्रेडियंट. आणि ज्यावेळेस एअर मूव्ह होत असते हाय प्रेशर एरिया टू लो प्रेशर एरिया त्यावेळेस एक फोर्स तयार होतो, त्याला काय म्हटलं जातं, प्रेशर ग्रेडियंट फोर्स. आणि ज्यावेळेस हे मूव्ह होत असतं, म्हणजेच या ठिकाणी समजा हे
प्रेशर ग्रेडियंट फोर्स, एका बाजूला प्रेशर ग्रेडियंट फोर्स, ज्यावेळेस एअर काय होते हाय प्रेशर एरिया टू लो प्रेशर एरिया मूव्ह होत असते त्यावेळेस ते या पद्धतीने असते. परंतु या ठिकाणी हाय प्रेशर एरिया आणि लो प्रेशर एरिया हे काय होतं इक्वल होत असतं. हे काय होत असतं इक्वल होत असतं आणि ते कशामुळे होतं कोरलियस फोर्स. कोरलियस फोर्स म्हणजे काय, ज्यावेळेस पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते त्यावेळेस जे फोर्स तयार होतं त्याला काय म्हटलं जातं कोरलियस फोर्स. आणि या कोरलियस फोर्समुळं काय होतं की एका बाजूला प्रेशर ग्रेडियंट फोर्स जे आहे ते प्रेशर ग्रेडियंट फोर्स या खाली असलेल्या कोरलियस फोर्समुळं काय होतं इक्वल होतं. आणि हे ज्यावेळेस इक्वल होत असतं त्यावेळेस वाइंड तिरपी जाण्याच्या ऐवजी ती कशी जाते सरळ जाते. ह्याच्यामधून काय कशी होते सरळ जाते. त्याला काय म्हटलं जातं जिओस्ट्रॉपिक वाइंड असं म्हटलं जातं. जिओस्ट्रॉपिक वाइंड म्हणजेच काय की लो प्रेशर एरिया आणि हाय प्रेशर एरिया याच्यामध्ये ज्यावेळेस वारं वाहत असतं, याच्यामुळे ज्यावेळेस वारं वाहत असतं म्हणजेच एका बाजूला प्रेशर ग्रेडियंट फोर्स आणि दुसऱ्या बाजूला कोरलियस फोर्स, याच्यामुळं प्रेशर ग्रेडियंट जे आहे ते काय होतं इक्वल होत असतं. आणि हे इक्वल झाल्याच्या नंतर म्हणजे साधारणतः या ठिकाणी 998 996 994 MB प्रेशर आहे. तर हे प्रेशर काय होतं सेमच होतं. म्हणजे साधारणतः ते 998 असेल तर तिन्ही 998 होतं. आणि ज्यावेळेस ही असं कंडिशन येते की प्रेशर दोन्ही ठिकाणचं प्रेशर सेम होऊन त्या ठिकाणी जी वारं वाहत असतात तिरकं तर ते वारं काय वाहतं सरळ वाहतं. आणि ह्या आयडियलाइज कंडिशनमधून जे वारं वाहतं त्या वाऱ्याला काय म्हटलं जातं जिओस्ट्रॉपिक विंड असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने हे जिओस्ट्रॉपिक वाइंड आहे. तर साध्या आणि सोप्या भाषेमध्ये लक्षात काय ठेवा की जिओस्ट्रॉपिक विंड म्हणजे काय की एका बाजूला प्रेशर ग्रेडियंट फोर्स आणि दुसऱ्या बाजूला कोरिओलियस फोर्स. तर याच्यामध्ये प्रेशर ग्रेडियंट फोर्स हे कोरिओलियस फोर्समुळं काय होतं बॅलन्स होत असतं. आणि ज्यावेळेस हे प्रेशर ग्रेडियंट फोर्स कोरिओलियस फोर्समुळं बॅलन्स झाल्यानंतर म्हणजे या आयसोबारमधून जे वाइंड वाहतं, जे वारं वाहत असतं तर त्या वाऱ्याला काय म्हटलं जातं तर त्या वाऱ्याला म्हटलं जातं जिओस्ट्रॉपिक वाइंड असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने जिओस्ट्रॉपिक वाइंड आहे. तर जिओस्ट्रॉपिक वाइंड याच्यामध्ये तर हे जिओस्ट्रॉपिक वाइंड तर ॲटमॉस्फिअरमध्ये 500 मीटर ते 1000 मीटरच्या अंतरावरती म्हणजेच अर्थ सरफेसवरून 500 ते 1000 मीटर अंतर जे आहे त्या अंतरावरती आपल्याला हे जिओस्ट्रॉपिक वाइंड किंवा जिओस्ट्रॉपिक नेचरचं वाइंड आपल्याला भेटतं. आणि जिओस्ट्रॉपिक वाइंड ही कशी असते पॅरलल टू दी आयसोबार असते. कशी असते पॅरलल टू दी आयसोबार. तर एवढंच लक्षात ठेवलं तरी चालेल. तर साध्या आणि सोप्या भाषेमध्ये काय तर जिओस्ट्रॉपिक विंड कशाला म्हणायचं की ज्या वेळेस एका बाजूला प्रेशर ग्रेडियंट फोर्स आणि दुसऱ्या बाजूला कोरिओलियस फोर्स याच्यामुळं जे प्रेशर ग्रेडियंट आहे ते काय होणार आहे इक्वल होणार आहे. आणि हे प्रेशर ग्रेडियंट इक्वल झाल्याच्या नंतर त्याच्यामधून जे वारं वाहत असतं तर त्या वाऱ्याला काय म्हटलं जातं जिओस्ट्रॉपिक वाइंड असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने हे जिओस्ट्रॉपिक वाइंड आहे. In geostropic wind, when pressure gradient force is exactly balanced, pressure gradient force is exactly balanced. It is exactly balanced by the Coriolis force. And when this ideal condition is occurs, and from that ideal condition, those wind is blow. This wind is known as the geostropic wind. And this geotropic winds it observe 500 meter to 1000 meter above the ground surface. And while blowing the geostropic wind, this geotropic wind it is parallel to the isobar. It is parallel to the isobar. So this is about the geostropic wind. अशा पद्धतीने हे जिओट्रॉपिक वाइंड आहे. नेक्स्ट वन आहे ग्रॅडियंट वाइंड. आता या ठिकाणी पहा जिओस्ट्रॉपिक विंड हे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हा हाय प्रेशर एरिया आहे, हा लो प्रेशर एरिया आहे. ह्या हाय प्रेशर एरिया या ठिकाणी पहा 912 906 908 904 900 MB एवढं प्रेशर आहे. म्हणजेच वारं काय होत असतं
ह्या हाय प्रेशर एरियापासून लो प्रेशर एरियाकडे वाहत असतं. परंतु आता इथली कंडिशन पहा, या ठिकाणी प्रेशर ग्रेडियंट फोर्स आहे आणि या ठिकाणी कोरलेस फोर्स ॲक्ट करत आहे. म्हणजेच कोरलेस फोर्समुळं काय होतं, हे जे येणारं वारं आहे, हे जे येणारं जे वारं आहे, असं तिरकं येणारं वारं आहे, ते तिरकं येणारं वारं सरळ वाहतं. कारण याच्या अगोदर मी सांगितले की कोरलेस फोर्स म्हणजे काय, पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. म्हणजेच स्वतःभोवती ज्यावेळेस फिरत असते, हे तिरकं येणारं वारंसुद्धा काय होतं, सरळ व्हायला लागतं. त्याची डिरेक्शन काय होते, चेंज होते. स्पीड चेंज होत नाही, परंतु काय होते, डिरेक्शन चेंज होते. म्हणजेच ते तिरकं वारं वाहणार आहे ते सरळ वाहतं. म्हणजेच या ठिकाणी प्रेशर ग्रेडियंट फोर्स कोरलेस फोर्समुळं काय होतं, इक्वल होतं. म्हणजेच प्रेशर ग्रेडियंट फोर्स इट इज एक्झॅक्टली इक्वल बाय दी कोरलेस फोर्स. and when pressure gradient become of equal due to Coriolis force, at that time the wind is blowing is known as the geostrophic wind. म्हणजेच प्रेशर ग्रेडियंट फोर्स कोरलेस फोर्समुळं काय झालेलं आहे, बॅलन्स झालेला आहे. आणि हे प्रेशर ग्रेडियंट फोर्स बॅलन्स झाल्यानंतर जी आयडियलाइज कंडिशन असते, त्या कंडिशनमधून जे वारं वाहतं त्या वाऱ्याला काय म्हटलं जातं, तर जिओस्ट्रॉपिक वाइंड असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने हे जिओस्ट्रॉपिक वाइंड आहे. नेक्स्ट आहे ग्रेडियंट वाइंड. ग्रेडियंट वाइंड मीन्स the pressure gradient force it act as one hand, and in another hand centrifugal force plus Coriolis force is act, and due to this centrifugal force and Coriolis force the pressure gradient is balanced. The pressure gradient is balanced by the centrifugal force and plus Coriolis force. Due to these two forces pressure gradient force is balanced, and when these pressurized forces become balanced, at that idealized condition the wind is blowing, it is known as the gradient wind. But due to the action of the centrifugal force, the movement of air it is in curved in path to the isobar. The movement of air is curved in path to the isobars. So this is known as the gradient wind, or this is about the gradient wind. And this gradient wind it is curved path to the isobar. तर या ठिकाणी मला काय सांगायचं आहे की ग्रॅडियंट विंड म्हणजे काय, तर आपण पाठीमागच्या याच्यामध्ये पण पाहिलं आहे जिओस्ट्रॉपिक विंडमध्ये की एका बाजूला ज्या ठिकाणी लो प्रेशर एरिया आहे त्या ठिकाणी प्रेशर ग्रॅडियंट फोर्स असतं, आणि ज्या ठिकाणी हाय प्रेशर एरिया आहे त्या ठिकाणी कोरलेस फोर्स. तर थोडक्यात काय की एका बाजूला प्रेशर ग्रेडियंट फोर्स आणि दुसऱ्या बाजूला सेंट्रिफ्युगल फोर्स प्लस कोरलेस फोर्स हे काय करतात, काम करतात. एका बाजूला कोणतं प्रेशर ग्रेडियंट फोर्स आणि दुसऱ्या बाजूला सेंट्रिफ्युगल प्लस कोरलेस फोर्स हे दोन्ही एकत्र ॲक्टिव्ह करतात, म्हणजे त्याचं कार्य करतात. तर ज्यावेळेस सेंट्रिफ्युगल फोर्स आणि कोरलेस फोर्समुळे प्रेशर ग्रेडियंट फोर्स काय होतं, बॅलन्स होत असतं, इक्वल होत असतं. ज्यावेळेस प्रेशर ग्रेडियंट फोर्स इक्वल होईल त्यावेळेस त्या कंडिशनमधून जे वारं वाहत असतं त्या वाऱ्याला काय म्हटलं जातं, ग्रॅडियंट विंड असं म्हटलं जातं. परंतु हे ग्रॅडियंट विंड हे स्ट्रेट लाईन नसून ते कसं असतं, कर्वड इन पाथमध्ये असतं. का असतं, तर याच्यामध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स काय करत असतं, कार्य करत असतं, ॲक्टिव्ह. द सेंट्रिफ्युगल फोर्स इज इन ॲक्टिंग. ड्यू टू दिस acting of centrifugal force the movement of wind it is the curved in path, it is parallel to the isobar but in curved in path. तर कशामुळे आपण सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये पाहिलं की ज्यावेळेस दोन व्यक्ती फुगडी खेळत असतात त्यावेळेस ते सेंटर पॉईंटला असतात, परंतु ते कसे असतात, बाहेर ओढल्यासारखे ते काम करत असतात, म्हणजे फुगडी खेळत असतात. तर त्याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स असं म्हणत होतो. तर याच्यामध्ये लक्षात एवढंच ठेवा की एका बाजूचं प्रेशर ग्रेडियंट फोर्स हे दुसऱ्या बाजूच्या सेंट्रिफ्युगल फोर्स प्लस कोरलेस फोर्समुळं बॅलन्स होतं, आणि ज्यावेळेस हे प्रेशर ग्रेडियंट फोर्स बॅलन्स होतं त्यावेळेस त्या बॅलन्स झालेल्या प्रेशर ग्रेडियंट फोर्समधून जे वारं वाहत असतं तर त्या वाहणाऱ्या वाऱ्याला काय म्हटलं जातं, ग्रॅडियंट वाइंड असं म्हटलं
जातं. पण ग्रॅडियंट वाइंड हे कसं वाहतं, पॅरलल टू दी आयसोबार असतं, परंतु कर्वड इन पाथ असतं. परंतु कसं असतं, कर्वड इन पाथ असतं. तर कशामुळं कर्वड इन पाथ असतं, तर त्या ठिकाणी सेंट्रीफ्युगल फोर्स काय करत असतं, ॲक्ट करत असतं, काम करत असतं, कार्य करत असतं. म्हणून ग्रॅडियंट वाइंड हे कर्वड इन पार्ट टू दी आयसोबार असतं. तर अशा पद्धतीने हे ग्रॅडियंट विंड आहे. नेक्स्ट वन, आता या ठिकाणी बघा, ग्रॅडियंट विंड इट इज सिमिलर टू जिओस्ट्रॉपिक वाइंड बट एक्सपेक्टेड दी ब्लोज पॅरलल टू दी कर्वड आयसोबार. म्हणजे या ठिकाणी जिओस्ट्रॉपिक विंड आणि ग्रॅडियंट विंड जवळपास सेमच आहेत, परंतु ज्या ठिकाणी सेंट्रिफ्युगल फोर्स काम करत असतं त्यावेळेस वारं जे वाहत असतं ते कसं वाहत असतं, आयसोबारला कर्वड पाथमध्ये वाहत असतं. तर या ठिकाणी ग्रॅडियंट विंड आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे तिसरं, थर्मल वाइंड. काय आहे त्याच्यानंतर, थर्मल वाइंड. थर्मल वाइंड ड्यू टू दी प्रेशर डिफरेंसेस और टेम्परेचर differences, due to the pressure differences or temperature differences, wind velocity produces or wind is produced. That means high pressure area to low pressure area wind is blow. So suppose this is the cold air, that means it is the low pressure high pressure area, or this is the warm air or warm place, this is the low pressure area. Due to these pressure differences, wind blow from high pressure area to low pressure area. That means at the top, in case of troposphere, uh, at end point of, that means at 11 kilometer height, there is a minus 90 degrees Celsius, and in troposphere at 0 kilometer at 15 degrees Celsius temperature is recorded. That means here the at top less temperature and at bottom it is high temperature. That means this is the फॅक्टर डिफरन्स बिटवीन टेम्परेचर. म्हणजेच एका लेअरमधला जो टेम्परेचर डिफरन्स आहे तर तो जास्त असल्यामुळं काय होणार आहे, म्हणजे कमी जास्त असल्यामुळं काय होणार आहे, वाऱ्याचा वेग, म्हणजेच वारं कुठून कुठं वाहणार आहे, तर कमी दाबाकडून हाय प्रेशर एरिया टू लो प्रेशर एरिया वाहणार आहे. म्हणजेच या ठिकाणी थोडक्यात काय की आपण ट्रोपोस्फिअरचा विचार करतो आहे. ट्रोपोस्फिअरचा काय विचार करतो आहे की ट्रोपोस्फिअरला म्हणजे या ठिकाणी 11 किलोमीटरला आपण पाहिलं की ट्रोपोस्फिअर एंड होतं. तर या 11 किलोमीटर हाईटला मायनस 90 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं. म्हणजे टेम्परेचर कसं आहे, कमी आहे. म्हणजे त्या ठिकाणी एअर मॉलिक्युल्स कसे आहेत, जास्त आहेत. आणि लोअर लेअरला ज्या ठिकाणी 15 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, 15 डिग्री सेल्सिअस 0 किलोमीटर हाईटला, तर त्या ठिकाणी प्रेशर डिफरन्सेस आपल्याला आढळतो आहे. म्हणजेच काय होतं की टेम्परेचर ज्या ठिकाणी जास्त असतं त्या ठिकाणी प्रेशर कसं असतं, कमी असतं, आणि ज्या ठिकाणी टेम्परेचर कमी असतं त्या ठिकाणी प्रेशर जास्त असतं. म्हणजेच जर हॉट एअरचा विचार जर केला इन ट्रोपोस्फिअर, तर त्या ठिकाणी काय होणार आहे, टॉपला कमी तापमान आणि बॉटमला जास्त तापमान. म्हणजे या ठिकाणी जो काय डिफरन्स आहे त्याला व्हेक्टर डिफरन्स असं म्हटलं जातं किंवा व्हेक्टर थर्मल डिफरन्सेस. आणि ह्या व्हेक्टर थर्मल डिफरन्सेसमुळं काय होणार आहे, जे वाइंड मूव्ह होणार आहे टॉप टू बॉटम, तर त्याला काय म्हटलं जातं, थर्मल वाइंड असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने हे थर्मल वाइंड किंवा आपण 3 टाईप्स पाहिले. म्हणजे थर्मल वाइंड म्हणजेच काय, तर व्हर्टिकल मुवमेंट आपण पाहिली, म्हणजेच बॉटम टू टॉप असेल किंवा टॉप टू बॉटम असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो, एअर करंट असं म्हणतो. तर याला काय म्हणतो आपण, एअर करंट असं म्हणतो. तर हे शॉर्टकटमध्ये आपण पाहिलं की थर्मल वाइंड म्हणजे काय. तर अशा पद्धतीनं आपण टाईप्स ऑफ वाइंड पाहिले. पहिला टाईप्स होता तो म्हणजे ग्रॅडियंट वाइंड. ग्रॅडियंट वाइंडमध्ये आपण काय पाहिलं की एका बाजूला प्रेशर ग्रॅडियंट फोर्स असतं, जिओस्ट्रॉपिक वाइंड पाहिलं आपण पहिलं. तर याच्यामध्ये काय पाहिलं की जिओस्ट्रॉपिक वाइंडमध्ये एका बाजूला काय असतं,
प्रेशर ग्रेडियंट फोर्स असतं आणि दुसऱ्या बाजूला कोरलियस फोर्स असतं. तर हे प्रेशर ग्रेडियंट फोर्स कोरलियस फोर्समुळं काय होतं, बॅलन्स होतं. काय होतं, बॅलन्स होतं. आणि ज्यावेळेस प्रेशर ग्रेडियंट फोर्स बॅलन्स झाल्यानंतर ते प्रेशर ग्रेडियंट फोर्स प्रेशर ग्रेडियंट फोर्स बॅलन्स झाल्यानंतर त्याच्यामधून जे वारं वाहतं त्या वाऱ्याला काय म्हणतो आपण, जिओस्ट्रॉपिक वाइंड असं म्हणतो. आणि हे जिओस्ट्रॉपिक वाइंड आयसोबारला कसं असतं, पॅरलल असतं. त्यानंतर दुसरं पाहिलं आपण ग्रॅडियंट वाइंड. ग्रॅडियंट वाइंडमध्ये काय, एका बाजूला प्रेशर ग्रॅडियंट फोर्स असतं आणि दुसऱ्या बाजूला प्रेशर सेंट्रिफ्युगल प्लस कोरलियस फोर्स असतं. तर हे प्रेशर ग्रॅडियंट फोर्स या सेंट्रिफ्युगल प्लस कोरलियस फोर्समुळं बॅलन्स होत असतं. आणि ज्यावेळेस हे बॅलन्स होईल, काय, प्रेशर ग्रॅडियंट फोर्स बॅलन्स होईल, त्यावेळेस त्याच्यामधून जे वारं वाहत असतं तर त्या वाऱ्याला काय म्हटलं जातं, ग्रॅडियंट वाइंड असं म्हटलं जातं. परंतु हे ग्रॅडियंट वाइंड आयसोबारला कसं असतं, कर्व्ड पाथमध्ये असतं, कारण याच्यामध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स काय करत असतं, कार्य करत असतं. अशा पद्धतीने ग्रॅडियंट वाइंड पाहिलं. तिसरं पाहिलं थर्मल वाइंड. थर्मल वाइंडमध्ये काय, टॉप आणि बॉटमचा, एका लेअरच्या टॉप आणि बॉटमचा विचार केला तर टॉपला टेम्परेचर कसं आहे, कमी आहे आणि बॉटमला टेम्परेचर जास्त आहे. म्हणजेच या ठिकाणी टेम्परेचर डिफरन्सेस आहे, त्याला व्हेक्टर टेम्परेचर डिफरन्सेस असं म्हटलं जातं. आणि आपल्याला माहीत आहे एका ठिकाणी हाय प्रेशर एरिया असेल, म्हणजे एका ठिकाणी टेम्परेचर जर जास्त असेल तर त्या ठिकाणी प्रेशर कसं असतं, लो असतं. आणि ज्या ठिकाणी टेम्परेचर कमी असतं त्या ठिकाणी प्रेशर हाय असतं. आणि वाइंड कशी ब्लो होते, हाय प्रेशर टू लो प्रेशर एरिया ब्लो होते. परंतु या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे की थर्मल डिफरन्सेस किंवा व्हेक्टर डिफरन्सेस इन टेम्परेचर ड्यू टू दी व्हेक्टर डिफरन्सेस इन टू प्लेसेस वाइंड इज ब्लो फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. तर त्याला काय म्हटलं जातं, थर्मल वाइंड. म्हणजे या ठिकाणी प्रेशर न गृहीत धरता या ठिकाणी टेम्परेचर गृहीत धरायचं आहे. म्हणजेच दोन ठिकाणचं टॉप आणि बॉटमचं टेम्परेचर कमी जास्त असल्यामुळं वारं काय होणार आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होणार आहे. तर त्याला काय म्हटलं जातं, थर्मल वाइंड असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं आपण काय पाहिलं की डिफरंट टाइप्स ऑफ वाइंड. अच्छा, याच्यानंतर पाहणार आहेत आपण इम्पॉर्टन्स ऑफ रोल और इफेक्ट ऑफ वाइंड इन ॲग्रिकल्चर. इन प्रिव्हियस लेक्चर वी ऑल्सो स्टडी अबाउट दी इम्पॉर्टन्स or role or effect of the wind. So first importance, role or effect of wind in agriculture. Suppose these are the crops, these are the crops, these are the leaves of the crops. The leaves of crops is contain stomata, it contain stomata. And when stomata is open, when stomata is open, this carbon dioxide is absorbed by the stomata and water is removed by this stomata. So photosynthesis is regulated. That means here due to the wind is increases at that time stomata is open, and due to opening of stomata the water is lost from this leaves or aerial part of plants. So this is known as the transpiration. Transpiration means the loss of water from the aerial part of plants is known as the transpiration. And when the wind is increase in wind movement or wind speed, at that time the stomata of the plants are open, and due to the opening of stomata water losses from the aerial part of plant or part of plants is known as the transpiration. म्हणजे या ठिकाणी मला काय सांगायचं आहे की जे लीव्स आहेत ते लीव्समधले जे स्टोमाटा आहेत ते स्टोमाटा ज्यावेळेस वाऱ्याचा वेग वाढतो किंवा वारं वाहत असतं त्यावेळेस ते ओपन होतात, आणि ओपन झाल्यानंतर याच्यामधलं जे काही वॉटर मॉलिक्युल्स आहेत, जे पाणी आहे ते काय होतं, त्याचा लॉस होतो. आणि या कंडिशनला काय म्हटलं जातं तर ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन म्हणजेच काय, दी लॉस ऑफ वॉटर फ्रॉम दी एरियल पार्ट ऑफ प्लांट्स इज नोन ॲज दी ट्रान्सपिरेशन. म्हणजेच वाऱ्याचा वेग वाढला तर ट्रान्सपिरेशन रेट वाढतो, आणि त्यावेळेस वाऱ्यामध्ये जे काही एअर मॉलिक्युल्स आहेत ते एअर मॉलिक्युल्स काय केले जातात, या स्टोमाटा थ्रू म्हणजे ज्यावेळेस ओपन होतात त्यावेळेस ते कार्बन डायऑक्साईड ते काय केले जातात, ॲब्सॉर्ब केले जातात. म्हणजेच
ज्यावेळेस वारं वाहत असतं त्यावेळेस वाऱ्यामध्ये डिफरंट एअर मिक्स होते, त्याच्यामध्ये दुसरं काय कार्बन डायऑक्साईड मिक्स होतो आणि कार्बन डायऑक्साईड ह्या वाऱ्या थ्रू त्या प्लांटला काय केला जातो, सप्लाय केला जातो आणि त्याचं फोटोसिंथेसिस रेट काय होतो, वाढला जातो. तर या ठिकाणी मला काय सांगायचं आहे की वाऱ्याचा वेग वाढल्यामुळं ट्रान्सपिरेशन वाढतं आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड इनटेक भरपूर प्रमाणात केला जातो. म्हणजेच वाऱ्या थ्रू क्रॉपला कार्बन डायऑक्साईड सप्लाय केला जातो आणि कार्बन डायऑक्साईडचा सप्लाय त्या प्लांटला झाल्यामुळं फोटोसिंथेसिस काय होतं, इन्क्रीजेस होत जातं. म्हणजेच काय फूड मटेरियल प्रोडक्शन जास्त प्रमाणात होतं. तर अशा पद्धतीनं 2 रोल्स आपण वाईनचे ॲग्रिकल्चरच्या बाबतीत पाहिले. एक म्हणजे वारं वाढल्यामुळं ट्रान्सपिरेशन वाढतं आणि कार्बन डायऑक्साईडची इनटेक कॅपॅसिटी वाढते. त्याचबरोबर वारं वाहत असतं परंतु टर्ब्युलन्स म्हणजे काय, मिक्सिंग, म्हणजेच वारं जास्त प्रमाणात वाहिलं. आपण आय थिंक होमोस्फिअर आणि हेट्रोस्फिअरमध्ये पाहिलं की होमोस्फिअरमध्ये मिक्सिंग ऑफ गॅसेस ड्यू टू टर्ब्युलन्स, म्हणजेच एअरमुळं काय होतं, डिफरंट गॅसेस मिक्स होतात, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडसुद्धा असतो आणि हा कार्बन डायऑक्साईड काय होतो, प्लांटला सप्लाय केला जातो आणि प्लांटला सप्लाय केल्यामुळं फोटोसिंथेसिस रेटसुद्धा काय होतो, प्लांटचा वाढतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिसिकेशन ऑफ प्लांट्स. आता या ठिकाणी पाहिजे की ट्रान्सपिरेशन काय होतं, वाढतं. म्हणजे या ठिकाणी सपोज दिस इज द लीफ ऑफ प्लांट वेन एअर इज हॉट और warm or dry air is passing over the plants or plant surface. At that time the moisture content those are present in this plant, this is replaced by the warm air. म्हणजे ज्यावेळेस हॉट किंवा म्हणजे त्याला कोरडं वारं असं म्हणतो, उष्ण किंवा कोरडं वारं ज्यावेळेस वाहत असतं त्यावेळेस ते उष्ण किंवा कोरडं वारं काय करतं की पानामधला किंवा क्रॉपमधला जो पाण्याचा कंटेंट आहे किंवा मॉइश्चर कंटेंट आहे ते काय करतं, रिप्लेस करतं. म्हणजेच काय करतं, या ठिकाणी उडून जातं, पाण्यामधील उडून जातं आणि प्लांट काय होतं, सुकायला लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही असं घ्या की तुम्ही पावसामध्ये कुठून तरी भिजून आलेला आहे, म्हणजेच किंवा तुमचा जो रुमाल आहे तो तुम्ही डोक्यावरती ठेवलेला आहे आणि तो पावसाने भिजलेला आहे आणि तो घरी आल्यानंतर तुम्ही फॅनखाली वाळायला टाकता. कुठं टाकता, फॅनखाली वाळायला टाकता. म्हणजेच हा तुमचा जो रुमाल आहे हा ओला असतो, हा मॉइश्चर कंडिशनमध्ये असतो. परंतु वाऱ्याच्या वेगाने काय होतं, म्हणजेच पंख्याखाली ठेवल्यामुळं वाऱ्याच्या वेगानं याच्यामधले वारं काय होतं, म्हणजे मॉइश्चर काय होतं, उडून जातं, निघून जातं आणि रुमाल काय होतो तुमचा, सुकतो. तर त्याच पद्धतीनं ज्यावेळेस वारं हॉट किंवा ड्राय असेल, वाइंड हॉट किंवा ड्राय असेल त्यावेळेस मात्र काय होतं की प्लांटमधलं जे काही पाणी आहे ते उडून जातं आणि प्लांट्स काय होतात, सुकायला लागतात. त्याचबरोबर ज्यावेळेस एअर मूव्ह होत असते त्यावेळेस प्लांटमधले जे स्टोमाटा आहेत ते एअर किंवा कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करते. त्यावेळेस त्याच्यामधले जे काही डिफरंट सेल असतात तर सेल ते काय होतात, एक्सपांड होतात, म्हणजे फुगतात आणि त्यांना लवकर मॅच्युरिटी येते. परंतु या ठिकाणी प्लांट्स लवकर मॅच्युअर झाल्यामुळं काय होतं, त्याची डॉर्फिंग ऑफ प्लांट्स म्हणजे काय, त्याची हाईट वगैरे वाढत नाही. तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवा की ज्यावेळेस स्टोमाटा ओपन होतो त्यावेळेस सेल जे आहेत, वेगवेगळे सेल जे आहेत ते सेल काय करतात, प्लांटमधल्या एअर ॲब्सॉर्ब करून घेतात आणि एअर ॲब्सॉर्ब करून घेतल्यामुळं प्लांटची मॅच्युरिटी काय होते, लवकर येते. प्लांटची मॅच्युरिटी लवकर येते म्हणजेच काय होते, त्याची ग्रोथ होत नाही किंवा त्याची हाईट जी आहे ती हाईट वाढत नाही. ते काय होतात, डॉर्फिंग होतात, म्हणजेच काय होतात, ते बुटके होतात. तर हे कशामुळं, तर वाऱ्यामुळं होतं. त्यानंतर नेक्स्ट आहे शूट्स आर प्रेशराइज अँड गेट डिफॉर्म. आता या ठिकाणी शूट म्हणजे आता या ठिकाणी कोंब म्हणा किंवा हे जे फांद्या आहेत, ह्या फांद्या, शूट म्हणजे काय, फांद्या म्हणा, ह्या फांद्या काय होतात, त्याच्यावरती दबाव पडतो, कशाचा, वाऱ्याचा, आणि दबाव पडल्यामुळं ते काय होतात, डिफॉर्म होतात. म्हणजेच काय, त्याचं स्ट्रक्चरच काय होतं, बदलून जातं. म्हणजे थोडक्यात फांद्या वाकल्या जातात, एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे लॉजिंग ऑफ क्रॉप्स. ड्यू टू हाय विंड क्रॉप्स आर कोलॅप्स अँड इट बिकम्स पॅरलल टू दी अर्थ सरफेस. म्हणजे त्याला झोपले असं म्हणतो. क्रॉप्स काय झाले, पिकं काय झाली, जमिनीवरती झोपली. कशामुळं,
तर वाऱ्याचा वेग जास्त. आता 1-2 दिवसापूर्वीच तुम्ही पाहिलं असेल की तौक्ते चक्रीवादळ आलं. तर त्या तौक्ते चक्रीवादळामुळं आपल्या इकडं जास्त म्हणजे ते चक्रीवादळ आपल्या इकडं आलं नाही, परंतु आपल्या इकडं वाऱ्याचा वेग जास्त झाला. वाऱ्याचा वेग काय झाला? जास्त झाला. किंवा कोकण रिजनमध्ये असेल पहा, किंवा सध्या गुजरातमध्ये आहे ते. तर त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की बातम्यामध्ये की त्या वाऱ्यामुळं, त्या तौक्ते चक्रीवादळामध्ये त्या वाऱ्यामुळं काय झालेले आहेत की बहुतांश पिकं किंवा बहुतांश झाडी काय झालेले आहे, जमिनीवरती झोपले गेलेले आहेत. म्हणजेच काय झालेलं आहे, त्यांचं लॉजिंग ऑफ क्रॉप्स हे झालेलं आहे, लॉजिंग झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे स्ट्रॉंग विंड अफेक्ट द प्लांट लाईफ बोथ मेकॅनिकली अँड फिजिकली. म्हणजे या ठिकाणी आपण लॉजिंग ऑफ क्रॉप्स पाहिलं की क्रॉप्स काय झालेलं आहे, पूर्णपणे झाडावर जमिनीवरती कोलमडून पडलेला आहे. म्हणजे तो फिजिकली काय झालेला आहे, डॅमेज झालेला आहे. आणि फिजिकली डॅमेज झाला असल्यामुळे, कुठंतरी तो मोडला असल्यामुळे, तुटला असल्यामुळे त्याची फिजिकली म्हणजे इंटरनली ग्रोथ काय झालेली आहे, थांबली गेलेली आहे. म्हणजेच सेल जर डॅमेज झाले असतील आतले, तर सेल डेव्हलप न झाल्यामुळं त्याची फ्रूट डेव्हलपमेंट असेल किंवा त्या क्रॉपचं जी ग्रोथ असेल, तर ती ग्रोथ काय होते, त्या ठिकाणी थांबते. नंतर काय होते, ड्यू टू दी हाय स्पीड विंड सॉईल अनसुटेबल फॉर ग्रोईंग प्लांट. सपोज दिस इज दी sea surface area and this is our cultivated land. In sea surface area different salts are present, and due to high wind or due to these cyclones or due to high wind speed, these salt particles are moved and deposited on cultivated land. After deposited on cultivated land, this land it is become unsuitable to ग्रोईंग ऑफ क्रॉप्स. म्हणजे या ठिकाणी मला काय सांगायचं आहे की समुद्रकिनारे जे मिठाचं कण असतात, मीठ समुद्राच्या किनारे तयार करतात, तर ते मिठाचे कण आहेत ते काय होतात, ती वाऱ्यामुळे काय होतात, या आपल्या कल्टिवेटेड लँडमध्ये डिपॉझिट होतात, या ठिकाणी पडतात. आणि जास्त साल्ट डिपॉझिशन झाल्यामुळं ही सॉईल काय होते, पीक घेण्यासाठी योग्य नसते. म्हणजेच काय होते, अनसुटेबल फॉर क्रॉप कल्टिवेशन. तर अशा पद्धतीनं आपण आजच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं की वाइंड डेफिनेशन ऑफ वाइंड, ऑल्सो एअर करंट डेफिनेशन, ऑल्सो आयसोटेज, व्हॉट इज मीन बाय आयसोटेज, ऑल्सो डिफरंट फोर्सेस विच आर ॲक्टिंग और अफेक्ट ऑन दी प्रोडक्शन ऑफ वाइंड, दॅट मीन्स फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोड्युसिंग वाइंड. त्याच्यानंतर पाहिलं आपण डिफरंट टाईप्स ऑफ वाइंड, आणि त्याच्यानंतर आत्ता जे पाहिलं आपण ते इम्पॉर्टन्स, रोल अँड इफेक्ट ऑफ वाइंड इन ॲग्रिकल्चर. तर ह्या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये पाहिल्या. नेक्स्ट लेक्चरला आपण क्लासिफिकेशन ऑफ वाइंड पाहूया. धन्यवाद.